उमेदवारी न मिळाल्यामुळे नाराज नसीम खान यांची नाराजी दूर करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न। त्यांची समजूत काढण्यासाठी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी त्यांना आज पुण्याला बोलावलंय। निवडणूक प्रचारासाठी काल रात्री उशिरा अमित शहा कोल्हापूरमध्ये दाखल। भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केलं शहांचं स्वागत। अमित शहांच्या आज महाराष्ट्रात 2 सभा। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेचे उमेदवार नारायण राणेंच्या प्रचारासाठी शहांची गोगटे जोगळेकर कॉलेजच्या मैदानावर सभा, तर सांगलीतल्या विटा येथे संजय काका पाटलांच्या प्रचारासाठी सभा। रत्नागिरी शहरामध्ये नारायण राणे यांच्यासाठी आज अमित शहांची सभा। दुपारी 1 वाजता सभेला सुरुवात होणार। रत्नागिरी शहरातील गोगटे जोगळेकर कॉलेजच्या मैदानावरती सभेचं आयोजन। संविधान संपवण्याचा भाजपचा गेम प्लॅन, पण आम्ही ते होऊ देणार नाही। भाजपचा गेम प्लॅन सर्वांना माहीत आहे। ते 400 नव्हे, 300ही नव्हते आणि आता ते 200च्याही पार जाणार नाहीत। प्रकाश आंबेडकरांचं विधान। सोलापुरातील काँग्रेसचा उमेदवार निवडणुकीनंतर परिवारासह भाजपत जाणार। प्रणिती शिंदे आणि सुशील कुमारांचं नाव न घेता प्रकाश आंबेडकरांचा दावा। प्रणिती शिंदेंनी प्रतिज्ञापत्रात काही प्रॉपर्टी आणि गुन्हे दाखवलेले नाहीत। निवडणूक आयोगानं त्याविषयी निर्णय घ्यायला हवा होता। प्रकाश आंबेडकरांचा आरोप। नाना पटोलेंचे भाजपबरोबर असलेले संबंध उघड झालेत, हे त्यांना कळल्यावर काँग्रेसनं योग्य तो निर्णय घ्यावा। प्रकाश आंबेडकरांचा निशाणा। जर काँग्रेस तयार असेल तर आगामी विधानसभा एकत्रित लढू। शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काँग्रेसला सँडविच व्हायचं नसेल तर ते आमची ऑफर स्वीकारतील। प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य। ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंना घेण्यासाठी आलेलं हेलिकॉप्टर क्रॅश। पायलट सुखरूप, क्रॅश होण्याचं कारण अस्पष्ट। महाडमधली घटना। सुषमा अंधारे यांनी केलेल्या टीकेला भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांचं प्रत्युत्तर। लोकशाही, संविधान आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रती भाजपच्या मनातला द्वेष सर्वांना दिसतोय। त्यांच्या मनामध्ये हा विखार जोवर आहे तोपर्यंत त्यांच्याशी कोणतेही संबंध ठेवता येणार नाहीत। आदित्य ठाकरेंकडून स्पष्ट। मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील। अर्ज भरण्यापूर्वी रॅली निघणार। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री रॅलीमध्ये सहभागी होतील। महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांनी अर्ज दाखल करण्यापूर्वी प्रभादेवीच्या सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं। त्यांच्या पत्नीही यावेळी उपस्थित होत्या। उत्तर मुंबई लोकसभेचे महायुतीचे उमेदवार रवींद्र वाईकर आज आपला उमेदवारी अर्ज भरणार। वाईकरांसाठी महायुतीचं आज मुंबईमध्ये शक्ती प्रदर्शन। रवींद्र वाईकर अर्ज भरण्यापूर्वी जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोडवरच्या इच्छापूर्ती गणेश मंदिरात गणेशाचं दर्शन घेऊन विजयी होण्याबाबत केली प्रार्थना। ठाणे लोकसभेचे महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के आज आपला उमेदवारी अर्ज भरतील। यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महायुतीतले नेते हजर असतील। दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार यामिनी जाधव आज आपला उमेदवारी अर्ज भरतील। अर्ज भरण्यापूर्वी त्यांनी घेतलं महालक्ष्मीचं दर्शन। भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे भाजपचे उमेदवार कपिल पाटील आज अर्ज दाखल करतील। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत शक्ती प्रदर्शन। पालघरमधनं खासदार राजेंद्र गावितांचा पत्ता कट। डॉक्टर हेमंत सावरा यांना भाजपची उमेदवारी। आज शक्ती प्रदर्शन करत दाखल करणार अर्ज। कुपोषण, बेरोजगारी आणि आरोग्य या प्रमुख समस्यांबद्दल वडिलांनी पालघर जिल्ह्यात काम केलं। त्यांनी केलेलं काम आपण पुढे नेणार। पालघर लोकसभेतनं महायुतीचे उमेदवार असलेल्या हेमंत सावरा यांची प्रतिक्रिया। पालघर जिल्ह्याला कुपोषण आणि बेरोजगारीसारख्या समस्यांनी सतावलंय, म्हणूनच सावरा यांना उमेदवारी दिली। त्यांचा विजय निश्चित। रवींद्र चव्हाण यांना विश्वास। रवींद्र धंगेकरांसाठी आज राहुल गांधींची पुण्यात सभा। बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण सभेला हजर असतील। बारामती लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस वारजेत सभा घेणार।
महाविकास आघाडीचे रावेर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार श्रीराम पाटील यांच्यासाठी शरद पवारांच्या जळगाव जिल्ह्यात 3 सभा, चोपडा, भुसावळ आणि मुक्ताईनगरमध्ये सभांचं आयोजन. आज उद्धव ठाकरेंचा रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघाचा दौरा, विनायक राऊत यांच्या प्रचारासाठी ठाकरेंची कणकवलीत सभा. आज आदित्य ठाकरेंचा रायगड लोकसभा मतदारसंघात दौरा, मुरुड आणि मंडणगडमध्ये आदित्य ठाकरेंच्या सभा. अजित पवारांच्या इंदापूर तालुक्यातल्या भिगवण, बावडा, काटी, पळसदेव या गावांमध्ये सभा. हर्षवर्धन पाटील आणि दत्तात्रय भरणे सुद्धा हजर असतील. अमोल कोल्हे आज कोल्हापूरच्या दौऱ्यावर, कोल्हापूर आणि कागलमध्ये अमोल कोल्हेंच्या सभा. खासदार सुप्रिया सुळे बारामतीत पदयात्रा काढणार, सुषमा अंधारे आणि सुनंदा पवारांच्या उपस्थितीत बारामतीत महिला मेळाव्याचं आयोजन. अहमदनगर लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंकेंवरती गुन्हा दाखल करावा, महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेची मागणी. एका भाषणात निलेश लंकेंनी पोलिसांबाबत आक्षेपार्ह विधान केलं होतं. पाचव्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकांसाठी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस, तर 6 मे पर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत. संजय निरुपम आज शिवसेनेमध्ये प्रवेश करणार, मुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश. संजय निरुपम यांनी नुकतीच बाळासाहेब भवनात घेतली होती मुख्यमंत्र्यांची भेट. पक्षप्रवेशापूर्वीच एकनाथ खडसे भाजपच्या प्रचारासाठी मैदानात, भाजप उमेदवार रक्षा खडसेंच्या प्रचारामध्ये सक्रिय. वरिष्ठांच्या सूचनेनुसार प्रचाराला सुरुवात केली, खडसेंची माहिती. कल्याण लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्याकडे 7,50,64,927 रुपयांची संपत्ती. उद्धव ठाकरेंची महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांच्या प्रचारासाठी धाराशिवमध्ये उद्या सभा. मल्टीपर्पज कन्या प्रशाला मैदानावरती संध्याकाळी 6 वाजता सभेचं आयोजन. हेमंत गोडसेंचं आव्हान वाटतच नाही, 100% आपणच विजयी होणार, नाशिकचे महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांना विश्वास. बेबी पेंग्विन आणि चाइल्ड पॉर्नचा संबंध काय? भाजपचे नेते नितेश राणेंनी उपस्थित केला सवाल. ठाकरे गटाच्या जाहिरातीनंतर नितेश राणेंकडनं एक्स माध्यमावर चर्चेचं आवाहन. उद्धव ठाकरे आमच्यासाठी लकी, ते जेव्हा जेव्हा कोकणात सभा घेतात तेव्हा तेव्हा आमचं मताधिक्य वाढतं, त्यामुळे त्यांनी कोकणात सभा घ्यावीच, आपण गाडीचा खर्च देतो. नितेश राणेंची टीका. वैभव खेडेकर आणि रामदास कदम यांच्यातील राजकीय संघर्ष मिटल्याचे संकेत. महायुतीच्या खेडमधल्या सभेत शिवसेनेचे नेते रामदास कदम आणि वैभव खेडेकर एकाच मंचावर. एखादा योद्धा शरण येत नसेल तर त्याला बदनाम करण्यात येतं. सध्या शशिकांत शिंदेंच्या बाबतीत हेच घडतंय, म्हणून आपण साताऱ्यामध्ये प्रचारासाठी आलो. अमोल कोल्हेंचं वक्तव्य. गुणरत्न सदावर्ते मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातल्या शुभदीप निवासस्थानी दोघांची भेट. लोकसभेच्या प्रचारानिमित्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इस्लामपूरमध्ये. यावेळी सदाभाऊ खोत यांच्या निवासस्थानी भेट देत त्यांच्या मातोश्रींच्या तब्येतीची विचारपूस केली. अजित पवारांनी बारामतीमध्ये प्रचारासाठी काही आरोपींना जामिनावरती बाहेर आणलं आणि दबावतंत्राचा वापर केला जातोय. हे आरोपी बूथ कॅप्चरिंगसारखे प्रकार तर करणार नाहीत ना, अशी भीती वाटते. अमोल कोल्हेंचा गंभीर आरोप. महाडमध्ये झालेल्या इंडिया आघाडीच्या सभेत माणिकराव जगताप यांच्या कन्या स्नेहल जगताप यांची कवितेतनं टीका. भरत गोगावले आणि सुनील तटकरेंवरती साधला निशाणा. सांगलीमध्ये महाविकास आघाडीची सभा. तुम्ही महाराष्ट्रातले वाघ असाल तर आम्ही सुद्धा सांगलीतले वाघ. विश्वजित कदमांचे व्यासपीठावर उद्धव ठाकरेंसमोर खडे बोल.
सांगलीची जागा विश्वजित कदमांना देतात असं कळलं असतं तर त्याच दिवशी सांगलीची जागा सोडली असती. शिवसेना उद्या कुणाच्याही आड येणार नाही, विश्वजित कदम यांना ठाकरेंचं उत्तर. पंतप्रधान पदासाठी एकच चेहरा घासून पुसून किती वेळ बसवणार, हातात मशाल घ्यायची आणि हुकुमशाही जाळून टाकायची, उद्धव ठाकरेंची टीका. काँग्रेसच्या काळात अनेक लशी मिळाल्या मात्र एकही जाहिरात झाली नाही, पण भाजपनं कोरोनाची एक लस काढली आणि अनेक जाहिराती केल्या, सुषमा अंधारेंचं टीकास्त्र. शरद पवार यांना भटकती आत्मा म्हणालात मात्र सत्तेसाठी कोण भटकतंय हे सगळ्यांनाच माहिती आहे, विजय वडेट्टीवारांची टीका. महाविकास आघाडीचे उमेदवार शिवाजी काळगे यांच्या प्रचारार्थ अहमदपूरमध्ये सभा, विजय वडेट्टीवार, रमेश चन्नीथला, अमित देशमुख यांची उपस्थिती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.